क्लिअर करतो, मग तुम्ही राम मंदिराचं बोला. उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं विधान परिषदेचे सदस्य, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ असणारे, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार असणारे जमू अभ्यंकर सर यांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीनं आमचा उमेदवारी अर्ज आज आम्ही आता थोड्या वेळात भरणार आहोत. जमू अभ्यंकर सर एक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर म्हणून ओळखले जातात, अभ्यासक म्हणून ओळखले जातात आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचा उमेदवारी फॉर्म आम्ही भरणार आहे. अर्ज भरत आहात, मात्र दुसरीकडे महायुती आहे. तुम्हाला वाटतं की तुमचं देखील संख्याबळ इतकं पुरेसं आहे? हे पण संख्याबळ नसलं म्हणून निवडणूक लढू नये अशातला काही भाग नाही. आम्हाला जाणीव आहे आमची संख्या कमी आहे. कमी नाही, खूप कमी आहे. म्हणजे 14-15 जण आम्ही. पण लोकशाहीत निवडणुका लढल्या पाहिजे म्हणून आम्ही फॉर्म भरतोय. एक राजकीय पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदारांचं म्हणणं की आपण काँग्रेस सोबत गेलं पाहिजे, तर काही आमदारांचं म्हणणं की आपण एनडीए सोबत सामील झालो. तुमचं शिवसेना म्हणून काय मत आहे की जर काँग्रेस सोबत आले, काही एनडीए सोबत गेले तर मग तुमच्यामध्ये कसं वाटतं? मला असं वाटतं बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही. कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल. ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो. शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे. तर मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर, इकडे एनडीए असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील. काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत. पण हा या विचाराला किंवा या विषयावर चर्चा व्हायला सुरुवात खासदार संजय राऊत यांनी जी सुरुवात केली त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतायत अशी चर्चा आहे. संजय राऊतांनी शिवसेनेला माफ करा राष्ट्रवादीला जो सल्ला दिला होता त्यातून हा सगळा विचार पुढे आलाय असं बोललं जातं. संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत आणि जर त्यांचा सल्ला ऐकून जर काम करायला लागले तर मला असं वाटतं आम्हाला तर चांगलंच वाटेल. परंतु असा काही संजय राऊत साहेब कोणाला सल्ला देण्याचा मला नाही वाटत काही प्रश्न निर्माण होतो. संजय राऊत साहेब शिवसैनिकांना शिवसेनेला देतील, बाकीच्यांना सल्ला द्यायचा काही प्रश्नच निर्माण होतो. जी घटना नाशिकमध्ये घडली, 2 उमेदवार होते, एक होते समोर घेतले जे त्यांचा विजय झाला पक्ष हीच घटना परिषदेमध्ये महायुतीमध्ये घडेल असं वाटतं? मला असं वाटत नाही. ती निवडणूक एक अपवाद होता. असं काय होईल असा याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. असं काही होण्याची गरज पण नाही. जे व्हायचं ते अमोर समोर होईल. पायऱ्यांवरती राम मंदिराच्या दानपेटी होती मला वाटतं परिषदेमध्ये 4 दिवसापूर्वीच हा विषय मीच स्वतः 289 सूचनेच्या अन्वये आणलेला होता. वन विभागाची जमीन आहे. ही जमीन हायकोर्टाने खरं तर सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं विकासकाच्या हवाली केली कळायला मार्ग नाही. राज्य सरकारने याच्यामध्ये पावलं उचलावे अशा प्रकारची सूचना आम्ही विरोधी पक्ष म्हणून केलेली. जर असं केलं नाही राज्य सरकारने तर राज्य सरकारचाच याच्यात सहभाग आहे असं मला असं वाटतं जनतेला वाटेल. वाळू उपलब्ध एका ठिकाणी दुसरीकडे प्रशांत माझे आमदार आहेत त्यांनी एका गाड घातली त्या ठिकाणी तब्बल 2800 किलो रास जी आहे ती वाळू सापडली. तर प्रश्न हा होतो की प्रशासनाला वाळू सापडत नाहीये, दुसरीकडे वाळू सापडली. हे प्रशासन विशेषतः महसूल खातं आणि पोलीस खातं यांच्या लाग्या बांध्यामुळेच इनलिगल अनधिकृत वाळूचे साठे होतात.
प्रशासनाला ही माहिती असतं, दिवसा वाळू वाहतुकीचा परवाना असतो, रात्री वाहतूक करता येत नाही, परंतु पोलिसाच्या आशीर्वादानं रात्री वाहतूक होते. महसूलचे अधिकारी सुद्धा झोपलेले असतात आणि म्हणून मला असं वाटतं हा विषयावर बोलून हा विषय इतका गेला आहे की आता या गोष्टी बरं झालं प्रशांत भाऊ मी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, बाकीचे बोलले असते तर आम्ही काहीतरी बोलतो असं झालं असतं. त्यामुळे मला असं वाटतं प्रशासनाच्या डोळ्यात हे अंजन आहे. दुसरं, आम्ही आज राम मंदिराच्या दानपेटीच्या विषयी आंदोलन केलेलं आहे. राम मंदिरासाठी लोकांनी 1-1 रुपया जमा करून राम मंदिर बांधलेलं आहे, परंतु याच्या दानपेटीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा होतोय. मुख्य आरोप याच्यात सोडले जातात. छद्म हिंदुत्ववादी म्हणता येईल, हिंदुत्ववाद, बोगस हिंदुत्ववाद याच्यातून दिसतो. रामाच्या नावाने मत मागायचे, रामाच्या नावाने मंदिर बांधायचं, मंदिर आम्ही बांधलं सांगायचं आणि त्याच मंदिरात चोऱ्या करायच्या, डाक्या घालायच्या. या प्रकाराचा निषेध आम्ही आता आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे. सर, काल ज्या पद्धतीत विरोधकांच्या 293 प्रस्तावावरती चर्चा सुरू होती तेव्हा अधिकारी उपस्थित होते, तर ह्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक याच्यात रोस्टर दिलेलं आहे. मंत्री असावे, अधिकारी असावे. जर ते पाळलं जात नसेल तर मला असं वाटतं बेमुरवत खोरपणा अधिकाऱ्यांचा वाढला असंच म्हणावं लागेल.